नमस्कार. महा MTBमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहे. आज एका अगदी निराळ्या देशाबद्दल आपल्याशी बोलायचं आहे. देशाचं नाव आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना म्हटलं, की प्रत्येकाच्या मनामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे मॅराडोना, दुसरी म्हणजे लिओनार्डो मेसी. फुटबॉलच्या जगामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा देश आणि अनेक 2-3 वेळेला तरी विश्वविजेता झालेला देश आणि ज्यांच्याकडे मॅराडोनासारखा उत्कृष्ट फुटबॉलपटू निर्माण झाला, मेसीसारखा सध्या खेळणारा उत्कृष्ट फुटबॉलपटू निर्माण झाला, असा हा देश आहे. या देशामध्ये काय परिस्थिती आहे ते आपल्यापुढे मला मांडायचं आहे. त्याच्या आधी थोडीशी या देशाची ओळख करून घेऊया. या देशाचं क्षेत्रफळ साधारण भारताचा 4/5 आहे. म्हणजे बऱ्यापैकी मोठा देश आहे. परंतु या देशामधली लोकसंख्या मात्र 4.5 कोटीच आहे. भारताची 140 कोटी आपल्याला माहिती आहे. प्रचंड मोठी गवताळ कुर्ण, ज्याला त्यांच्याकडे पंपास असं म्हटलं जातं, हे या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. साधारण हवामान समशीतोष्ण असतं, दक्षिणेला थंड हवामान असतं आणि अर्थात त्यांच्याकडे आत्ता उन्हाळा चालू आहे. कारण दक्षिण गोलार्धामध्ये ऋतू हे आपल्या उलटे असतात. आपल्याकडे अ, हिवाळा असला की त्यांच्याकडे उन्हाळा असतो. अजून उन्हाळा वाढायचाच आहे तिथे. आणि अर्जेंटिना या देशाचं दक्षिण ध्रुव प्रदेशाशी म्हणजे अंटार्क्टिकाशी असलेलं सामिप्य म्हणजे जवळपणा लक्षात घेता अर्जेंटिनाकडे अंटार्क्टिकामधला सुद्धा एक हिस्सा अर्जेंटिना देशाच्या मालकीचा आहे. खरं म्हणजे अंटार्क्टिकावरती ज्यांना पण जायचं असतं ते सगळे बहुधा अर्जेंटिनाचं ओशोवाया म्हणून जे दक्षिणेला टोकाला बंदर आहे, त्याच बंदरातनं आपली क्रूज घेतात. बरेचसे हौशी प्रवासी आत्ता सध्या दक्षिण ध्रुवावरती जातात. आत्ता नाही, ते तिथल्या उन्हाळ्यात जातात. म्हणजे आत्ताच खरंच हा उन्हाळाच तिथे आहे. असा हा देश, इतकी तिथे मुबलकता आहे. तिथे कशाची मुबलकता आहे? उत्तम चारा, उत्तम हवामान, त्यामुळे प्रचंड प्रमाणावर पशुधन त्या देशामध्ये आहे आणि अर्थात ते पशुधन खाण्याकरता सुद्धा वापरतात. त्यामुळे जगातला एक अग्रगण्य मांसाचा निर्यातदारक असा हा देश आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा त्यांच्याकडे खनिज संपत्ती बऱ्यापैकी आहे. मुख्य खनिज संपत्ती म्हणजे सोनं, चांदी आणि तांबं याच्या खाणी तिथे आहेत आणि अनेक वर्ष या खाणीमध्ये उत्पादन चालू आहे. आणखीन आता नवीन सापडलेल्या गोष्टी म्हणजे युरेनियम तिथे सापडलं आहे. टंगस्टन थोडंसं सापडलेलं आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये रेअर अर्थ म्हणतात किंवा ज्याला हेवी मेटल्स म्हणतात. म्हणजे युरेनियमच्या आसपासची जी मूलद्रव्ये असतात, ती सगळी मूलद्रव्य तिथे आहेत. लिथियमचं भंडार आहे त्यांच्याकडे. लिथियम आपल्याला माहितीच आहे सध्या लागतं कशाला? तर बॅटरीज बनवायला. म्हणजे पेट्रोल जर वापरायचं नसलं आणि आपल्याला पर्यावरण स्नेही फ्युएल इंधन वापरायचं असलं तर लिथियमचं महत्त्व वादातीत आहे. इतक्या सगळ्या गोष्टी तिथे असूनसुद्धा आणि इतकी कमी लोकसंख्या असूनसुद्धा त्या देशामध्ये गरिबी देखील आहे. 40% लोकं गरिबीच्या रेषेखाली आहेत. म्हणजे त्या देशात असमानता बरीच आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर त्या देशाचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्तच आहे. कारण माणसं कमी आहेत आणि त्या मानाने देश खूप मोठा आहे. असा हा दक्षिण अमेरिकेतला 2 नंबरचा सर्वात मोठा देश ब्राझील आहे. त्याच्या खालोखाल अर्जेंटिना आहे. अर्जेंटिना हे नाव त्याला पडलं कारण तिथे सुरुवातीच्या संशोधकांना चांदी आढळली आणि चांदीला लॅटिनमध्ये किंवा इटालियन भाषेत अर्जेंटिन म्हणतात, म्हणून याचं नाव अर्जेंटिना पडलं. पण स्पॅनिश भाषेमध्ये चांदीला प्लाटा म्हणतात. तर तिथे जी नदी आहे तिला रिओ प्लाटा म्हटलं, कारण त्या नदीतसुद्धा चांदीची खनिजं तेव्हा सापडायला लागली होती. म्हणजे एकूण असा जरा श्रीमंत देश होता, फक्त तो बराच लांब आहे. म्हणजे अमेरिका अटलांटिक महासागर ओलांडला की युरोपियन देशांना खूप जवळची आहे. त्या मानाने अर्जेंटिनाला जायचं तर खूप दक्षिणेकडे जावं लागतं आणि बरंच लांब पडतं. आपल्याला आठवत असेल त्या देशाच्या पूर्वेला काही बेटं आहेत त्या देशाच्या मालकीची. त्याला फॉकलंड्स म्हणतात. खरं म्हणजे ती त्या देशाच्या मालकीची नाही आहे, ती ब्रिटनच्या मालकीची आहे. ब्रिटन त्याच्यावर बसलेला आहे जाऊन आणि त्या फॉकलंड्सकरता अर्जेंटिनाशी थॅचरबाईंनी एक लढाईसुद्धा केली होती आणि दुर्दैवाने अर्जेंटिना ती लढाई हरला होता. त्यामुळे फॉकलंड्सवर अजूनही मला वाटतं ब्रिटनचंच राज्य आहे. तर ह्या देशामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि अनेक वर्ष असलेलं डाव्या लोकांचं सरकार तिथलं उलथून पडलं. सर्जिओ मासा हा त्यांचा जो नेता होता, डावा पक्षनेता, त्याचा पराभव एका नवीन उमेदवाराने केला आणि त्या उमेदवाराचं नाव आहे हाविएर मिलेई. 53 वर्षीय उमेदवार आहे आणि हा कट्टर उजव्या विचारसरणीचा आहे. म्हणजे डावी विचारसरणी त्याला अजिबात मंजूर नाही आहे. आणि आपण जर आता मी तुम्हाला सांगितलं अर्जेंटिनामध्ये किती
नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती केवढी आहे वगैरे सगळं, माणसं अगदी कमी आहेत, पशुधन मुबलक आहे. तर चांगलं आयुष्य जगायला काही हरकत नव्हती. पण डावे लोकं आणि त्यांची जी सगळं तत्त्वज्ञान आहे डाव्यांचं, ते असं वाईट आहे, की ते चांगल्या-चांगल्या देशांची सुद्धा राखारोंगळी करतं. आता हेच पहा ना, अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाला आहे. त्याच्या उत्तर टोकाला असलेला व्हेनेझुएला हा देश जगातलं सर्वात जास्ती तेलाचं भंडार व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि अत्यंत गरिबी त्या देशाच्या नशिबी आलेली आहे, कारण त्या देशावरती राज्य डाव्या लोकांचं आहे. हे डावे लोकं स्वतः संपत्ती निर्माण करत नाहीत. कोणी निर्माण केली तर त्याला ती ठेवू देत नाहीत. सगळ्यांमध्ये समानता आणायची म्हणजे सगळ्यांना समान रीतीचे भिकारी करायचे, हेच त्यांचा उद्देश असतं. सगळ्यांना समान रीतीने श्रीमंत करा असा उद्देश त्यांचा कधीच नसतो. पण ह्या मासानी निवडून आल्या-आल्या ज्या घोषणांचा सपाटा लावला आहे, त्या ऐकून तर फारच आपल्याला विलक्षण वाटेल. त्यांनी सांगितलं आहे, की मी अर्जेंटिनाची जी सेंट्रल बँक आहे, ती बंदच करून टाकणार आहे. कारण सध्या अर्जेंटिनावरती कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर आहे. IMFचं प्रचंड कर्ज त्या देशाने घेतलेलं आहे आणि महागाई तिथे 142% या रेटनी वाढलेली, म्हणजे दीडपटीपेक्षा सुद्धा जास्ती सगळ्या गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे लोकं संत्रस्त आहेत. ती सगळी वाढली कारण या डाव्यांचे जे आत्मघाती धोरणं असतात, अशीच धोरणं आपण भारतामधली मंडळी केजरीवाल वापरतो किंवा केरळचं सरकारचं आता दिवाळं निघतंय. केजरीवालनी दिल्लीचं दिवाळं काढलं. डावी धोरणं आणि दिवाळं यांच्यात परस्पर संबंध अत्यंत घनदाट असतात. बरं इतकं करून लोकं खुश राहतात का? तर लोकं खुश राहतच नाहीत. लोकांमध्ये पुन्हा गरीब आणि श्रीमंत ही दरीची तफावत वाढतच जाते. तर असं सगळं असताना आपण ते डावे तत्त्वज्ञान आणि ती कम्युनिझमची भिकार थेअरी सोडून द्यावी आणि उजवीकडे जावं, म्हणजे कॅपिटॅलिझम म्हणजे भांडवलशाहीकडे जावं, असा विचार सामान्य जनतेने केला असला तर त्याला नवल म्हणता येणार नाही. आणि तसाच विचार केल्यानंतर आपला हा हावियर जो आहे मिलेई हा निवडून आलेला आहे. आणि यांनी सांगितलं सेंट्रल बँक तो बंद करणार आहे. त्याच्याशिवाय सुद्धा तो सरकारी खर्चात प्रचंड कपात करणार आहे. किती कपात करणार आहे? तो म्हटलं पोलीससुद्धा मी प्रायव्हेटाईज करणार आहे. पोलीससुद्धा मला सरकारी पगारावर नकोत. त्यांचं चलन जे पेसो नावाचं चलन आहे, ज्या चलनाची अगदी वाट लागलेली आहे डॉलरच्या तुलनेमध्ये, तर त्यांनी सांगितलं आपण हे पेसो काढूनच टाकू. आपण डॉलरमध्येच व्यवहार करू. एका अर्थाने तुम्ही तुमची अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाला गहाण टाकताय, पण दुसऱ्या अर्थाने तुमच्या नोटा छापण्याचा खर्च तुम्ही वाचवताय. आणि अमेरिकेमध्येच अर्जेंटिना असल्यामुळे म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये तो आहे, त्यामुळे अमेरिकन लोकांची जी संघटना आहे, अमेरिकन देशांची संघटना आहे, त्यात अर्जेंटिनाला बऱ्यापैकी मानाचं स्थान आहे. आणि अमेरिका नक्कीच त्यांना मदत करेल, कारण ते जर डाव्याकडे जात नसले तर अमेरिकेचे ते मित्रच होऊन जातात. आणिक एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की त्याचं चीनवरती प्रचंड दात आहे. त्यांनी असं सांगितलं, की आमच्या इथल्या निवडणुकीत कारण नसताना चीन आपलं नाक खुपसतो आणि आमच्या निवडणुकांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. मी राज्यावर जर आलो तर चीनला इथनं हाकून देणार आहे. मला चीनचा कुठेही इथे उपसर्ग होता कामा नये आणि तो त्या धोरणांचा लगेचच पाठपुरावा करेल असं आता वाटतं. उत्तरेला ब्राझील जो देश आहे, त्या देशाची ह्यांचं भांडण आहे. कारण ब्राझीलमध्ये जो सध्या आहे लुला नावाचा तो डावा आहे. तर लुला डावा असल्यामुळे या माणसाने त्याला भेट द्यायलाही नकार दिलेला आहे. त्याला भेटी घ्यायची नाही आहे लुलाची आणि लुलाशी त्याचं भांडण चालू आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा उजव्या राष्ट्रवादाचा उदय होत आहे असं दिसायला लागलं आहे. आणि हे अमेरिकन म्हणजे दक्षिण अमेरिकन खंडातले जे अनेक गरीब देश आहेत त्यांच्याकरता सुचिन्ह म्हटलं पाहिजे. कारण अर्जेंटिना जर उजव्या विचारसरणीला फॉलो करत करत स्वतः श्रीमंत झाला तर त्याचं उदाहरण बघून हे बाकीचे देशसुद्धा आपल्या इथली डावी सरकारं उलथून पाडतील आणि उजवीकडे जायला बघतील, यात अजिबात मला शंका वाटत नाही. हे सगळं करून अर्जेंटिना हा भारताचा मित्र आहे. कारण हा श्रीमंत म्हणजे रूढार्थाने श्रीमंत नसला तरी G20मध्ये अर्जेंटिनाचा समावेश आहे. परवाच्या G20 परिषदेत अर्जेंटिनाला सन्मानाने बोलावणं होतं. ते लोक आलेही होते. आणि एकूण पाहिलं तर अर्जेंटिना या देशाशी भारताचे सुद्धा घनिष्ठ संबंध होऊ शकतात. कारण भारतसुद्धा डाव्या विचारसरणीला फेकून देण्याच्याच मागे आहे आणि उजवीकडे जास्तीत जास्त भारत आणि भारताचे शासनकर्ते सरकत आहेत. तर ही एक चांगली बातमी आहे. त्यामुळे अर्जेंटिनामध्ये डाव्या विचारसरणीचा संपूर्ण पराभव झाला. उजवी विचारसरणी निवडून आली आणि आत्ता ज्या प्रिलिम्स चालू आहेत तिथे म्हणजे इलेक्शनच्या प्रिलिमिनरी इलेक्शन्स त्याच्यामध्ये सुद्धा उजव्या विचारसरणीने आपला दबदबा कायम राखलेला आहे. तेव्हा त्या सगळ्या दृष्टीने पाहता अर्जेंटिनाचं भविष्य लवकरच चांगल्याकडे बदलेल असं आपण मनात घ्यायला हरकत नाही. आणि चीनशी त्यांचा प्रचंड विरोध आहे ते मी आपल्याला सांगितलंच होतं.
आणि चीनबद्दल आता आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. इथे अर्जेंटिनाबद्दलचं आपलं बोलणं बहुतांशी संपलेलं आहे. इतका दूर देश आहे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात. हळू-हळू करूनच त्या देशांची आपल्याला माहिती होईल. ती मी वेळोवेळी आपल्यापुढे मांडणारच आहे. पण आत्ता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की प्रचंड मोठी गवताळ कुरणं आणि त्या कुरणात सुखनवे चरणारं पशुधन, उत्तम शेती, शेतीने निर्माण होणारं धान्य, या सगळ्यावर अर्जेंटिना देश म्हणून बऱ्यापैकी खुश आहे. तर अशा या अर्जेंटिनामध्ये आणखीन काय काय घटना घडत आहेत, अमेरिका त्यांना कसा पाठिंबा देत आहे, ते सगळं पाहायला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण करणार आहोत. आता इथे मी आत्ताचा व्हिडिओ थांबवून काही आपल्या आधीच्या व्हिडिओवरती जी पत्रं आली होती किंवा कमेंट्स झाल्या होत्या, त्या कमेंट्सची चर्चा करूया. एडी करंट सोल्युशन S607 या वाचकाने, या प्रेक्षकाने कमेंट पाठवली आहे. नाईस व्हिडिओ ऑन करंट अफेअर ऑफ चायना. India need to speed up the process of trying to become world's largest manufacturing hub and close cooperation with USA in the field of defense. लेखक म्हणतो की भारताने आता आलेली संधी अजिबात गमावू नये. 1+ या संधीमुळे चीनमधले मॅन्युफॅक्चरर चीनमधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यांना इतर देश पाहिजेत. तिथे भारताने तातडीने स्वतःची वर्णी लावली पाहिजे आणि उत्तमोत्तम प्रॉडक्ट्स आपल्या देशातनं काढता आली पाहिजेत. याकरता आपल्या देशाने विशेष प्रयत्न करायला हवेत, असं श्रीयुत एडी करंट सोल्युशन्स म्हणतात. आणि मी पूर्णपणे त्यांच्या म्हणण्याशी समरस आहे की असंच खरं म्हणजे व्हायला पाहिजे. सुनील दत्ता कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की कुठलाही देश अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाही. नो कंट्री कॅन रिलाय ऑन अमेरिका. ऑन वन साइड इट विल शो ग्रेट रिस्पेक्ट फॉर इंडिया अँड सायमल्टेनियसली पुश फॉरवर्ड कॅनडा अँड कतार फॉर अँटी इंडिया ॲक्शन्स. कॅनडा अँड कतार हॅव नो गट्स टू गो अगेन्स्ट इंडिया ऑफ देअर ओन. हा सुनील कुलकर्णींनी दिलेलं कमेंट आहे आणि मी या कमेंटशी ॲग्री करतो. कमेंटला मला हे मान्य आहे त्यांचं म्हणणं की आपल्या इथे सगळे असे गोंधळ चाललेले आहेत. विष्णू काळे लिहितात की आपल्याला आपल्या अंतर्गत लोकांपासूनच जास्त धोका आहे. जय श्रीराम. अगदी बरोबर आहे. आपल्या अंतर्गत लोकांचं हृदय परिवर्तन जर जमलं तर सामोपचाराने, नाही तर मग थोडं जबरदस्ती करून का होईना, पण ते होणं अत्यावश्यक आहे. तरच आपला देश हा एक सशक्त देश होऊ शकेल. विश्वास बेडेकर म्हणतात की सर, अज्ञात मित्र जे विदेशात भारतीय शत्रूंचा सफाया करत आहेत, 2024 नंतर ही सफाई भारतात देखील सुरू होईल काय? आपल्या उत्तराची प्रतीक्षा राहील. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतातही ही प्रक्रिया चालूच असते, फक्त त्याचा गाजावाजा फारसा होत नाही. नक्कीच पाकिस्तानात याचा परिणाम झाल्यानंतर बरेचसे भारतातले गँगस्टरसुद्धा दबून आणि लपून बसलेले आहेत. त्यांनाही एक एक पकडून काढण्यात येईल, काढून त्यांना मारण्यात येईल, याबद्दल कोणालाही संशय नसावा. विजय खळेकर म्हणतात आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपले भाष्य सर्वात सखोल आणि पूर्ण माहितीनिशी असते. चायना, नेपाळ आणि एशियन टायगर काउंट्री आणि भारत यासंबंधी व्हिडिओ बनवण्याची त्यांनी विनंती केली आहे. आम्ही आमच्या प्रोडक्शन टीमकडे तुमची विनंती पाठवलेली आहे. अनंत धुमक म्हणतात की चीनवर बहिष्कार टाकून त्यांची आर्थिक नाकेबंदी करावी. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण सगळ्या देशांनी या बहिष्कारात सामील व्हायला पाहिजे. त्याकरता उत्तम संपर्क साधन पाहिजेत आणि सरकारचा दृढ निश्चय पाहिजे की आम्हाला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. एकदा आपण विदेशी कपड्यांची होळीसुद्धा केलेली आहे, आपल्याला माहिती आहे. इतकं देशभक्ती जाज्वल्य या देशात निर्माण होऊ शकते. त्या लायकीचे देशभक्त जनतेच्या सेवेमध्ये यायला पाहिजेत. कदाचित सध्या ते आलेही असतील. काय घडेल ते आपण हे बघतच जाणार आहोत. आता हा व्हिडिओ आपण जो पाहिलात, हा अर्जेंटिना या देशावरती होता. पण अर्जेंटिना आणि भारत यांच्यातले संबंध याबद्दलही मी थोडंसं विवेचन आत्ता या देशाचं केलं होतं. पण चीनमध्ये सध्या काय चाललं आहे त्यावर एक आपण धावती नजर टाकूया. चीनमध्ये सगळे अरब देशांचे लीडर्स, बहुतेक सगळे अरब लीडर्स हे सध्या चीनमध्ये गेलेले आहेत. कारण चीन त्या इसापनीतीतल्या 2 माकडं आणि एक लबाड बोका त्या गोष्टीप्रमाणे चीन आता हा जो तिढा बसलेला आहे, अरब राष्ट्र आणि हामास यांच्यामधला तिढा सोडवायला चीन आता पुढे आलेला आहे. थोडक्यात काय की जे काम याच्यापूर्वी अमेरिका करायचं ते चीनने आता स्वतःहून स्वतःकडे मागून घेतलं आहे. अमेरिकेचं खच्चीकरण करण्याचं हे चीनचं आणखीन एक महत्त्वाचं पाऊल आहे. यापुरतं या पावलाला दुसरा काही अर्थ नाही, कारण आत्ता काही यांना नवीन औषधं आणून दिली पाहिजेत वगैरे असं काही नाही आहे. हमासला औषधं द्यायला चीन पुढे सरसावतो, तसंच या लोकांनाही तो मदत करेल, अरब लोकांना इतर, अशी एक शक्यता आहे.
परंतु लक्षात ठेवा की चीन जरी अरब लोकांना मदत करायला आत्ता निघालेला असला तरी त्याच्या स्वतःकडे जे विघर मुसलमान आहेत त्यांना तो कशा रीतीने वागवतो हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. त्यांच्यावर प्रचंड मोठी सक्ती चीन करत असतो. पण त्या सक्तीविरुद्ध बोलण्याची हिंमत एकाही अरब राष्ट्रामध्ये नाही आहे, तुर्कस्तानमध्ये नाही आहे, इराणमध्ये नाही आहे. तिथे ते गपचूप असतात. फक्त जगातल्या मुसलमानांच्या नावाने रडं काढायला त्यांना सांगा, मोठमोठ्याने धाय मोकलून रडं काढायला येतात. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, पाकिस्तान सगळा देशच सध्या काळजीत पडलेला आहे, ते श्रीयुत अनवर कक्कड हे चीनच्याबद्दल म्हणाले की चीन जे काही म्हणेल त्याला आम्ही डोळे मिटून पाठिंबा देतो. जो देश चीनच्या 40 अब्ज डॉलरच्या कर्जाखाली दबलेला आहे तो चीन जे म्हणेल त्यालाच पाठिंबा देणार आहे. दुसरं त्याला करता काय येतं, अशी परिस्थिती त्या पाकिस्तानची आहे. याचा एक अर्थ असा की अमेरिका जी सगळ्या अरब देशांच्यामध्ये लवाद म्हणून असायची, त्या अमेरिकेचं स्थान हिरावायचा प्रयत्न चीनचा आहे. जो बायडन ते स्थान आपलं जाऊ देत आहेत की काय यावरती सगळ्या जग श्वास रोखून बघतं आहे. कारण चीनच्या हातात जर अरब देशांच्या नाड्या गेल्या तर त्याचा जागतिक पर्यावरण, जागतिक सत्ता समतोल याच्यावर फार मोठा परिणाम होतो. तेव्हा तसं होऊ नये अशी आपली इच्छा आहे. चीन कारण जमेल तिथे आपला पाय पुढे पसरतच आहे, आपलं पाऊल पुढे टाकतं आहे. मालदीव्समध्ये त्यांनी आता सत्ताबदल घडवून आणला आहे, नेपाळमध्ये त्यांना तेच करायचं आहे, भूतानमध्ये तेच करायचं आहे. जिथे जिथे चीनचा स्पर्श होईल तिथे सगळीकडे चीन असं करायला बघेल. आपल्याला भारत देशामध्ये एकजुटीने या सगळ्याचा विरोध करायचा आहे आणि विरोध करून पुढे जायचं. आणि त्याची एक चाहूल लागलेली आहे. चीनमध्ये आर्थिक प्रश्न सध्या गंभीर झाला आहे आणि आर्थिक प्रश्नांनी डोकं वर काढलेलं आहे. परंतु भारताने कालच 4 लाख कोटी डॉलर्सचं लक्ष्य भारताच्या GDPचं होतं, ते 1 वर्ष आधीच आपण ते लक्ष्य पूर्ण केलेलं आहे. ही फार चांगली बातमी आहे. आपल्या चॅनल्स वगैरे आपल्याला माहिती आहे त्या चांगल्या बातम्या देतच नाहीत, कुठल्या तरी घाणेरड्या फतरूड बातम्या देत असतात. राहुल गांधींसारखे जे अल्पबुद्धी लोक आहेत, जे भारतमाता काय आहे ते आत्ता विचारत आहेत 53व्या वर्षी, अशा लोकांना आपण कव्हरेज देतो. परंतु 4 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था भारताची झाली आहे. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था जर्मनी आणि जपान यांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा फक्त 0.3 लाख कोटी म्हणजे 300 लाख 4 लाख कोटी 300 बिलियन डॉलर्स, 300 अब्ज डॉलर्सनीच मागे आहे, तो की फार कमी नाही आहे. पुढच्या वर्षामध्ये फार जास्त नाही आहे. पुढच्या वर्षामध्ये आपण या दोघांना मागे सारून भारत ही 3 नंबरची अर्थव्यवस्था बनेल, याची ही नांदीच आहे, ही शुभसूचक नांदी आहे. या चांगल्या बातमीवरती मी आत्ता हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाचकांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रश्न आपले येऊ द्यात, कमेंट्स येऊ द्यात आणि प्रश्नाच्या शेवटी आपलं नाव, शहर किंवा तालुक्याचं ठिकाण नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.